नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती व दिवसभर तेजी टिकून होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 362 पॉईंटने वाढून 81,921 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 105 पॉईंटने वाढून 25,041 वर बंद झालेला आहे। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स आणि बीएसई एनर्जी इंडेक्स सोडून सर्व सेक्टरमध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। बीएसई टेलिकॉम इंडेक्स 2%, बीएसई युटिलिटी इंडेक्स 1.76%, बीएसई पॉवर इंडेक्स 1.74% वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.53% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.53% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डिविज लॅब 4.89%, L&T माइंडट्री 3.20%, भारती एअरटेल 2.28%, विप्रो 2.12% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। HDFC लाईफ इन्शुरन्स 4.47%, SBI लाईफ इन्शुरन्स 2.54%, बजाज फिनसर्व 1.93%, श्रीराम फायनान्स 1.68% अशी घसरण आहे। आज FIIने 2,208 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 275 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।